सुस्वागतम. 26 जानेवारी आज प्रजासत्ताक दिन. या निमित्ताने आपल्या शाळेमध्ये अतिशय उत्साहाने आणि आनंदाने प्रजासत्ताक दिन साजरा झालेला आहे. विद्यार्थी नव्हते, परंतु ती कमी पूर्ण करत काही विद्यार्थी होते मदतीला आणि गावातील प्रतिष्ठित मान्यवर, सर्व टीचर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा झालेला आहे. रांगोळी काढण्याचं काम आदल्या दिवशीच केलेलं आहे. काही टचअप आज केलेले आहेत पूर्ण. काही मुलींची मदत झालेली आहे आणि नेहमी जशी गर्दी असते सगळ्या मुलांची तशी मात्र नव्हती. तुमची सर्वांची आठवण येतच होती. प्रभात फेरीची आठवण येत होती, खाऊ वाटपाची आठवण येत होती, परंतु ते मात्र नियमांच्यामुळे शक्य झालेलं नाही. आज आपल्या शाळेतच नव्हे तर संपूर्ण देशभर आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. कोविड महामारीच्या काळात देखील आपली देशभक्ती कमी झालेली नाही. पण इथे आपण विचार करायला पाहिजे की निव्वळ उत्साहात दिवस साजरा केला म्हणजे आपली जबाबदारी संपते का? खरं तर हा प्रतिज्ञेचा दिवस आहे, लोकशाहीच्या उद्घोषाचा दिवस आहे. प्रत्येक भारतीयाने या महत्त्वाच्या दिवशी आपल्या देशाच्या हितासाठी कार्य करण्याची प्रतिज्ञाच केली पाहिजे आणि त्यानुसार वागलं पाहिजे. फक्त बोलून उपयोग नाहीये. आणि अशा प्रकारे राष्ट्रीय दिन साजरे केले की प्रत्येकाच्या मनातील प्रेमभावना, राष्ट्राविषयीची प्रेमाची भावना उफाळून येते, उजळून येते. पहा, 15 ऑगस्ट 1947ला आपण स्वतंत्र झालो, गुलामगिरीतून मुक्त झालो. तो स्वातंत्र्य दिन. मात्र 1930 साली 26 जानेवारीला लाहोर येथे काँग्रेसचे जे अधिवेशन झाले त्यातच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती आणि त्याच अधिवेशनात भारताचा तिरंगा ध्वजही फडकवण्यात आला. या दिवसाची आठवण म्हणून याच दिवशी राज्यघटना अंमलात आणण्याचे निश्चित झालेले आहे. तो हा प्रजासत्ताक दिन. स्वातंत्र्यानंतर सार्वभौम भारताची राज्यघटना तयार करण्याचे काम तब्बल 2 वर्ष 11 महिने 18 दिवस सुरू होते. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली या राज्यघटनेचा मसुदा तयार झाला आणि हे संविधान 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी स्वीकृत करण्यात आले. 15 ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय, पण 26 जानेवारीपासूनच भारताचं लोकशाही पर्व खऱ्या अर्थाने सुरू झालेलं आहे. भारत या दिवशी लोकशाही सार्वभौम गणराज्य बनला. म्हणूनच या दिवशी प्रजासत्ताक दिन म्हणून आपण उत्साह, आनंद दर्शवतो, तो साजरा करतो. लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचं भाषण होतं, नंतर वेगवेगळे कार्यक्रम होतात. भारताचं वैभव दर्शवणारी मोठी मिरवणूक काढली जाते. शहरातून, गावातून, शाळा, सरकारी कार्यालय सर्वत्र ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडतो. मनोरंजनाचे कार्यक्रम होतात, प्रभात फेऱ्या होतात आणि प्रदर्शन देखील होतात. धाडसी मुलांचा, विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्यांचा गौरव केला जातो, रोषणाई केली जाते, खाऊ वाटप केला जातो. हे सर्व काही होतं. पण आपण खरी देशभक्ती करतो का? देशभक्तों की बलिदान से स्वतंत्र हुए हैं हम. कोई पूछे कौन हो तुम, तो गर्व से कहो भारतीय है हम, भारतीय है हम, भारतीय है हम. हे कधी विसरू नका. खरं तर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने माझ्यासमोर अनेक प्रश्नांची मालिकाच उभी राहिली. स्वातंत्र्यानंतर आपण काय केले? स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ज्यांनी बलिदान केलं, स्वातंत्र्य मिळवून दिलं, ते आपण जपतो का? देशासाठी आपण काय करतो हे आपण विचार करण्याची वेळ आलेली आहे. आपल्याला आयतं मिळालेलं स्वातंत्र्य आपण जपतो का? उत्तमपणे वागतो का? की आपली देशभक्ती ठराविक दिवशीच उफाळून येते? दैनंदिन जीवनात तिचा आपल्याला विसर का पडतो? फक्त काही दिवसांसाठी देशप्रेमाचे प्रदर्शन करणं योग्य आहे का? संविधानाने दिलेले हक्क आपण खूप आठवणीत ठेवतो आणि हक्कावर गदा आली की उफाळून येतो, पण कर्तव्य नेहमी विसरून जातो. कर्तव्याबाबत आपण जागरूक आहोत का? प्रश्न विचारूया मनाला. कर्तव्य बजावताना, हक्क मागताना आपण न्यायाधीश होतो, दुसऱ्याकडे बोट दाखवतो,
पण उर्वरित बोटं आपल्याकडे आहेत याचा विसर का पडतो? बहिणाबाई म्हणतात, माणसा माणसा कधी वशील माणूस. आपण माणूस पण कधी जपणार? आपण माणूस कधी घडणार? समाजात घडणाऱ्या अनैतिक घटना का थांबत नाहीत? मानवता मूल्य पायाखाली का तुडवली जातात? अपघात झाल्यावर फोटो काढणं महत्त्वाचं की अपघातग्रस्तांना मदत करणं महत्त्वाचं? स्त्री पुरुष समानतेचं मूल्य समाजात अजून का रुजलं नाही? नजरेतील, मनातील लिंगभेद कधी दूर होईल? स्त्रीला एक माणूस म्हणून, मानव म्हणून कधी वागवलं जाईल? शेतकऱ्याला त्याचा उत्तम असा मोबदला कधी मिळेल? खून, बलात्कार, मारामाऱ्या, चोऱ्यामाऱ्या, भ्रष्टाचार अशा अनैतिक गोष्टी कधी संपतील? कमीत कमी आपण तरी यापासून दूर राहूया अशी प्रतिज्ञा करायला आज काही हरकत नाही आहे. या निमित्ताने मला कुसुमाग्रजांची एक कविता आठवते पहा. कवितेचं नाव आहे स्वातंत्र्य देवतेची विनवणी. 1996 कुसुमाग्रजांनी ही कविता प्रकाशित केलेली होती. स्वातंत्र्यानंतरचा इतका काळ लोटून गेलेला आहे, पण फक्त आपण स्वातंत्र्य देवतेला अभिवादन करतो. पण अभिवादन करणं पुरेसं नाही आहे, तर आपण आता कृती करण्याची गरज निर्माण झालेली आहे. कुसुमाग्रज म्हणतात, 50ची उमर गाठली अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका. सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रियपुत्रांनो तुम्हा मिळे, सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रियपुत्रांनो तुम्हा मिळे. काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत करू नका, काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत करू नका. अज्ञानाच्या गळ्यात माळा, अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका. अंधप्रथांच्या कुजट कोठरी दिवा भितासम दडू नका, अंधप्रथांच्या कुजट कोठरी दिवा भितासम दडू नका. जुनाट पाने गळून पालवी, जुनाट पाने गळून पालवी, नवी फुटे हे ध्यानी धरा. 21 शतक समोरी 16व्या स्तव रडू नका, 21 शतक समोरी 16व्या स्तव रडू नका. वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे, वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे. करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगूनी सुटू नका, करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगूनी सुटू नका. जनसेवेस्तव असे कचेरी ती टाकूंची गुहा नसे, जनसेवेस्तव असे कचेरी ती टाकूंची गुहा नसे. मेजा खालून मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका, मेजा खालून मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका. बोथट पुतळे पथापथांवर ही थोरांची विटंबना, बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना. कणभर त्यांचा मार्ग अनुसरा वांज गोडवे गाऊ नका, कणभर त्यांचा मार्ग अनुसरा वांज गोडवे गाऊ नका. सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने, सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने. करीण मंदिर मी मदिरालय अशी प्रतिज्ञा करू नका, करीण मंदिर मी मदिरालय अशी प्रतिज्ञा करू नका. प्रकाश पेरा आपुल्या भवती दिव्या दिव्याने पेटतसे, प्रकाश पेरा आपुल्या भवती दिव्या दिव्याने पेटतसे. इथे भ्रष्टता तिथे नष्टता शंखच पोकळ फुकू नका, इथे भ्रष्टता तिथे नष्टता शंखच पोकळ फुकू नका. पापकृपणता पुण्यसदनता संत वाक्य हे सदा स्मरा, पापकृपणता पुण्यसुदयता संत वाक्य हे सदा स्मरा. भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका, भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका. गोरगरिबा छळू नका पिंडफुकाचे गिळू नका, गोरगरिबा छळू नका पिंडफुकाचे गिळू नका. गुणीजनांवर जळू नका, गुणीजनांवर जळू नका. उणे कुणाचे दिसता किंचित देत दवंडी फिरू नका, उणे कुणाचे दिसता किंचित देत दवंडी फिरू नका. मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका, मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका. भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचा दिवा विझे, भाषा मरता देशही मरतो
संस्कृतीचा दिवा विझे, गुलाम भाषिक होऊनी आपल्या प्रगतीचे शिर कापू नका. गुलाम भाषिक होऊनी आपल्या प्रगतीचे शिर कापू नका. तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी. तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी. करमणुकीच्या गटार गंगा त्यात तयाला क्षाळू नका. करमणुकीच्या गटार गंगा त्यात तयाला क्षाळू नका. समान मानव मानाश्रीला तिची अस्मिता खुडू नका. दासी म्हणून पिटू नका वा देवी म्हणून भजू नका. दासी म्हणून पिटू नका वा देवी म्हणून भजू नका. शेवटच्या 4 ओळी किती सुंदर आहेत. माणूस म्हणजे पशु नसे हे ज्यांच्या हृदयात ठसे. माणूस म्हणजे पशु नसे हे ज्यांच्या हृदयात ठसे. नरनारायण तोच असे, नरनारायण तोच असे. लाख लाख जन माझ्यासाठी जळले मेले विसरू नका. लाख लाख जन माझ्यासाठी जळले मेले विसरू नका. मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका. मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका. पहा किती सुंदर कविता आहे. त्रिकाला बाधित सत्य अशा प्रकारची ही एक सुंदर कविता. याप्रमाणे आपण आचरण करण्याचा प्रण आपण घेऊया. जी मानवतेची मूल्य आहेत ती रुजवूया. केवळ फक्त वक्तव्य न करता तशी कृती करूया. स्त्री सन्मान करूया. स्त्री पुरुष समानतेचं मूल्य रजवूया. त्याप्रमाणेच अज्ञान अंधश्रद्धा दूर होण्यासाठी प्रयत्न करूया. आणि स्त्री भ्रूणहत्या टाळूया. मुलगा मुलगी समान आहे हा विचार आपल्या स्वतःच्यापासून, घरापासून, कुटुंबापासून, शाळेपासून समाजामध्ये रुजवूया. अतिशय उपयोगी अशा प्रकारची मूल्य जी आहेत समाजाला ती आपण पालन करूया. आता आपण शाळेमध्ये सत्कार झालेल्या ज्या मॅडम आहेत, माने मॅडम, त्यांचं आपण मनोगत ऐकणार आहोत. सौ माने मॅडम यांचं खूप अभिनंदन. नमस्कार मित्रांनो. पहा, आमच्या शाळेतील माझी सखी सहकारी भगिनी सौ माने मॅडम देवदूत म्हणून असताना पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यांच्याशी आपण परिचय करून घेऊया. नमस्कार सर्वांना. आपल्याला माहीतच आहे की आपण जवळपास 1 वर्ष झालेलं आहे की या मोठ्या अशा संकटाला तोंड देत आहोत. त्याच्यामध्ये मी अशी आशा करते की आपल्या सर्वांचं आरोग्य एकदम चांगलं असेल आणि आहे. परंतु असे काही दुर्दैवी आपले बांधव भगिनी ज्यांनी खूप त्रास सहन केला, काहींनी आपला प्राणही गमावला. सर्वप्रथम त्या मी असं म्हणेन की ह्या महामारीमध्ये त्यांनी स्वतःचे प्राण गमावले. त्यांच्या स्मृतीला आपण सर्वप्रथम विनम्र अभिवादन करूया. त्यानंतर आपण पाहिलं की अतिशय सक्षमपणे आपल्या भारतामध्ये या कोविड आपत्कालीन कालखंडामध्ये सर्वांनी अतिशय चांगल्या रीतीने मदत केली. त्याच्यामध्ये सर्वात फ्रंट लाईनला आरोग्य सेवक, डॉक्टर्स, त्यानंतर पोलीस कर्मचारी आणि इतर सर्व जे सफाई कर्मचारी ज्यांनी खूप चांगल्या रीतीने सर्व जग हे कोरोनासाठी घरामध्ये थांबलेलं आहे. आणि या सर्व घरी थांबलेल्यांचे सुद्धा मी सर्वात जास्त असं त्यांचे अभिनंदन करेन की त्यांनी खूप उत्तम प्रकारे हे काम केलं. त्याचबरोबर अजून एक महत्वाची जी संघटना काम करत होती, शिक्षकांमधूनच जे पोलीस व शिक्षण खात्याच्या संयुक्त विद्यमाने काम करतात आणि त्यांचं नाव आहे RSP आणि रोड सेफ्टी पेट्रोल आणि सिव्हिल डिफेन्स म्हणजे नागरी संरक्षण. तर ह्याचं मुख्य 1958 साली त्याची स्थापना झालेली आहे. आज खूप मृत्यू झाले, परंतु सर्वात जास्त मृत्यू हे रस्ता अपघातात होत आहेत. आजही प्रत्येक अर्ध्या मिनिटाला आपण पाहतो की एक व्यक्ती प्राण गमावते. भारतामध्ये दरवर्षी 3 लाख लोक रस्ता अपघातात जातात. त्यासाठी आपण शालेय जीवनामध्ये जर विद्यार्थ्यांना चांगल्या रीतीने स्वयंशिस्त लावली व ट्रॅफिक रूल्स त्यांच्यात रुजवण्यासाठी ह्या RSP संघटनेची स्थापना झाली. त्याला त्यावेळेचे तत्कालीन पोलीस महासंचालक यांनी जी मदत केलेली आहे, आजपर्यंत चालू आहे. तर परवा 8 जानेवारी रोजी आपल्या या कोरोना युद्धामध्ये आपत्कालीन स्थितीमध्ये सामाजिक बांधिलकीची जपवणूक करत प्रशासनाला व पोलीस विभागांना
ज्या गरजूंना ज्या ज्या शिक्षकांनी मदत केली, ह्या RSP शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. त्याच्यामध्ये 8 जानेवारी रोजी आपल्या नाशिक विभागाचे माननीय पोलीस महासंचालक डॉक्टर प्रतापराव दिघावकर यांच्या हस्ते या कोविड योद्धा म्हणून देवदूत पुरस्कार आपल्या RSP शिक्षकांना देण्यात आले. तर त्याच्यामध्ये मी दाखवेन तुम्हाला की आपले माननीय पोलीस महासंचालक डॉक्टर प्रतापराव दिघावकर यांनी सर्व RSPच्या अजूनही आहेत दुसऱ्या RSP सरांचे फोटो. त्यानंतर अशा रीतीने हे आहे महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण हे जे महासमादेशक आहेत, जे काम करतात ते महाराष्ट्र राज्याचे माननीय अरविंद देशमुख साहेब, तासगाव, सांगली व डॉक्टर पवन अग्रवाल अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य RSP. त्यानंतर आपल्या नगर जिल्ह्यामध्ये 50 या कोरोनामध्ये विनामूल्य कोणतंही मूल्य आणि कोणतंही मोबदला. सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा, हम बुलबुले हैं इनकी ये गुलिस्ता हमारा. सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा, हम बुलबुले हैं इसकी ये गुलिस्ता हमारा. अतिशय सुंदर काव्य या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आठवलेलं आहे. पहा, आम्ही सर्व सहकारी भगिनी सुखदुःखात अतिशय मनापासून एकमेकींना साथ देणाऱ्या महिला भगिनी, सर्व शिक्षिका आणि पाठीमागे झेंडा अतिशय सुंदर पाहून असं म्हणावंसं वाटते. लहरतो तिरंगा आकाशी, लहरतो तिरंगा आकाशी, करू उंच मान अभिमानाने. लहरतो तिरंगा आकाशी, करू उंच मान अभिमानाने. उजळत ठेवू सारे रंग त्याचे, उजळत ठेवू सारे रंग त्याचे. घेऊ प्रण हा एकमुखाने, घेऊ प्रण हा एकमुखाने. आम्ही सर्व भगिनी आमच्या प्राचार्य शेरकर मॅडमच्या सहित यापूर्वी आमच्या शाळेला प्राचार्य लाभले ते पुरुष प्राचार्य एक मार्गदर्शक म्हणून, पिता म्हणून मार्गदर्शन करत असत. पण अभिमानाने सांगावंसं वाटतंय, आता सध्या आम्हाला एक माता म्हणून, एक मार्गदर्शक म्हणून अशा प्राचार्या लाभलेल्या आहेत. आणि अभिमान वाटतो की प्रथमच शाळेला लाभलेल्या महिला प्राचार्य, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व कार्यक्रम खूप छान पार पडलेला आहे. धन्यवाद. मी प्राध्यापक सौ संगीता भालसिंग.